सो मी आज बनवणार आहे शेवया. दुधातल्या शेवया पण बनत आहेत आणि याला खीर पण बनत आहेत. एवढी मस्त होती आणि गोड शेवया आज बनवणार आहे. तर चला त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया. हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता चालले मी ऋतुराजला शाळेत आणायला. आत्ता आज 12 वाजेपर्यंतच आहे. तर आज मागवलेलं आहे पार्सल. तर ते पण आले. पण काय म्हटलं होतं की आल्याच्यानंतर मी शाळेतून आल्याच्यानंतर ओपन करायचं आहे. तर काय झालं की म्हणजे ज्यांनी आणलं आहे ना तर तेच ओपन वगैरे करून देत आहेत. आता ओपन केले, फक्त चालू नाही केलं अजून. तर आता तो काय म्हणते बघा, येताना मी त्याला विचारते. तर आज छोटासा एक फ्रीज मागवला. खूप मोठा नाही, छोटाचा आहे. तर त्याला ना म्हणजे खूप जास्त असं थंड पाणी वगैरे प्यायला आवडतं. इकडं आल्यापासून आमच्याकडे नव्हता. तर म्हटलं चला सध्याचा छोटा मागवला आहे, तर तो आता चालू करणार आहेत. ऊन पडायला लागले बाहेर. असं वाटते आता पाऊस कधी येईल. आता जून महिना पण संपत येईल, तरी पण अजून पाऊस पण नाही. आणि ऊन तर मे महिन्यापेक्षा जास्त आहे, मला ते वाटतं जास्त आहे थोडंसं. त्याला घेऊन आले. रुद्रांश, काय मागवलं रे? पार्सल काय मागवलं होतं आपण? फ्रीज. फ्रीज आले खरे? येणार होतं ना तू शाळेत नाही यायच्या अगोदरच? तू काय ठेवणार आहे फ्रीजमध्ये अगोदर? काय ठेवणार आहे? आईस्क्रीम. अरे कधीच आलं फ्रीज. आगे मला माहिती होतं कधीच येणार ती फ्रीज. माहिती होतं? कधी येणार आहे कधी नाही. हो ना? शाळेत गेल्यावर येणार होतं. मला लई छान माहिती आहे. होतं, मला माहिती होतं. लई छान आहे रुद्रांश, मस्त आहे. आम्ही ओपन केलं, त्याची पूजा केली. आणि वारी पोचली का? पोचली की, पण चालू नाही केलं अजून. तो आलं चालू करायचं होतं म्हणून. ते गार असते. सो रुद्रांशला शाळेतनं घेऊन आले. नंतर येता येता दूध आणलं आणि मग दूध गरम करायला ठेवलं. एका साईडला चहा पण टाकला आणि मग मला बनवायच्या होत्या आता दुधातल्या शेवया. मला तशा सकाळीच बनवायच्या होत्या, पण म्हटलं नको, रुद्रांश पण आला तर शाळेतनं आल्याच्या नंतर खाईल. त्याच्यामुळं मग मी आत्ता ही दुपारी बनवते. खायला ना एवढ्या भारी लागतात, म्हणजे असं गोड, ज्यांना जास्त गोड आवडतं ना त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप खास आहे. आणि मला तर ना ही रेसिपी खूप आवडते, म्हणजे खूप आवडते. तर म्हटलं आत्ता शेवया बनवून घेतल्या होत्या मी, म्हणजे गहू किंवा रवा असं देऊन आपण बनवून घेतो. तर तशा मी गहू देऊन बनवून घेतलेले आहेत आणि 2-3 दिवस झालं बनवून घेतल्यात. मस्त छान 2 दिवस वाळून ठेवल्यात. आता ह्या ना उन्हामध्ये वाळल्याच्या नंतर वर्षभर राहत आहेत, त्याच्यापेक्षा जास्त दिवस म्हटलं तरी राहत आहेत. अजिबात खराब वगैरे होत नाहीत. आणि अशा करायच्या म्हटलं ना तर फक्त 2-3 मिनटं म्हटलं तरी लई 5 मिनटामध्ये खायला तयार. आणि आत्ता मी ना ह्याच्यामध्ये ना खाताना दूध आहे ते वरतून टाकते. आवडत असेल तर आपण जे आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे ना शिजताना, त्याच्यामध्ये टाकलं तरी चालतं. आता मी ह्याच्या अगोदर ह्या शेवया बनवायचो, पण तेव्हा अशा भाजून वगैरे नव्हतं बनवते. डायरेक्ट कच्च्या आहेत ना त्याच शिजायला टाकायचो. पण तशा पहिले बनवत होते, पण म्हटलं नको, त्या थोड्याशा काय होत्यात अशा चिकट होत आहेत. तर त्याच्यामुळे म्हटलं आपण काय करूयात, भाजून घेऊयात. आणि ह्याची ना आपण मॅगी पण बनवू शकतो, मॅगी मसाला घालून. ती पण रेसिपी एवढी मस्त लागते, म्हणजे पोहे किंवा उपीट खाल्ल्यापेक्षा ना त्याच्यापेक्षा हा नाश्ता भारी लागतो, म्हणजे तिखट. ती पण रेसिपी मी बनवली तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आज ही शेअर करते. व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा. तर अगोदर मी तूप टाकलं. शेवया आहेत त्या तुपामध्ये छान भाजून घेतल्यात. म्हणजे थोडासा ब्राऊन कलर, तर जास्त पण नाही, अगदी थोडासा कलर चेंज झाला ना तर लगेच काढून घ्यायच्यात. आणि आत्ता त्याच्यामध्येच मी लगेच शेवया काढून घेतल्या. आणि ना काय होतं की शेवयामध्ये म्हणजे बनवताना पण मीठ टाकत असते, म्हणजे कोणी कोणी टाकतं कोणी कोणी नाही टाकत आहे. पण ह्यांनी मीठ नव्हतं टाकलं. मी थोडंसं खाऊन बघितलं तर मला त्याच्यामध्ये मीठ अजिबात नव्हतं, म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. आणि जेव्हा शेवया बनवताना त्यात मीठ टाकलेलं असेल ना तर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायची गरजच नाही. पण ह्याच्यामध्ये मीठ नव्हतं, त्याच्यामुळे मी थोडंसं टाकलं. आणि नाहीतरी गोड पदार्थाला अगदी थोडंसं टाकलं तरी चालतं. पाणी टाकलं, पाणी छान उकळलं आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मी ज्या भाजून घेतलेल्या शेवया आहेत त्या. आणि अशा पण बनवू शकतो न भाजून घेता,
पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये टाकायच्या. पण कधी पण कच्च्या म्हणजे बिना उकळत्या पाण्यामध्ये नाही टाकायच्या. तुम्ही भाजून घ्या किंवा कच्च्या टाका. पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतरच टाकायच्या आहेत. आणि ह्याच्या आपण मॅगी बनवू शकतो. परत नूडल्स वगैरे कसे बनवताय सेम तशा बऱ्याच रेसिपी आहेत ह्याच्या पण मी अजून काही जास्त बनवलेल्या नाहीत. जेव्हा बनवेल ना तर तेव्हा नक्की शेअर करेल. तर पहिल्याच ह्या होत्या म्हणून म्हटलं चला आता पहिल्यांदा गोड काहीतरी बनवूयात. तर आत्ता ह्या आहेत ना म्हणजे जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्यायचं. आता मला अंदाज होता तेवढ्या पाण्याचा म्हणून मी अंदाजानेच पाणी टाकलेलं आहे. आणि तूप शेवया भाजताना लई मोठं होतं टाकलेलं, त्याच्यामुळं मग मी परत नाही टाकलं. आणि खायला घेताना पण आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप अजून घ्यायचं आहे. तर बघू शकता आत्ता आपल्या शेवया आहेत त्या मस्त छान शिजत आल्यात. आणि एवढे जरी शिजत आल्याच्या नंतर पण दूध टाकलं ना तरी पण चालतंय. पण मी पूर्ण शिजवून घेतल्या अगोदर. त्यातलं पाणी आहे ते पूर्ण पाणी आटलं. आता गॅस वगैरे बंद करूयात आणि नंतर ताटात खायला घेताना बघू शकता घट्ट झाल्या त्या. ह्याच्यापेक्षा पण घट्ट होत आहेत. म्हणजे आपल्याला वाटलं की शिजल्या नसतील तर अजून थोड्याशा शिजवून द्यायच्या. पण माझ्याकडनं अगोदर थोडंसं पाणी जास्त होतं म्हणून एकदम मस्त छान शिजलेल्या आहेत. आणि मी तर ना 2 प्लेट खाल्ल्या, मला एवढ्या आवडल्या. तर अगोदर मी आता प्लेटमध्ये काढते. आणि हे आपण गुळामध्ये पण खाऊ शकतो किंवा साखरेमध्ये पण. म्हणजे साखरेपेक्षा गुळामध्ये खाल्लेल्याच चांगल्या आहेत. पण म्हटलं जाऊ दे आता साखरच टाकते. तर प्लेटमध्ये काढून घेतल्या. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तूप. आता ह्याच्यात गूळ टाकला किंवा साखर टाकली तरी चालतं, पण तूप मात्र टाकायचं आहे. आणि वरतून टाकायचं आहे दूध. आणि ह्या लगेच गरम गरम खायला घ्यायच्या. एवढ्या भारी लागत आहेत ना की विचारूच नका. एकदा जर बनवलं ना तर असं वाटतं की नाश्त्याला रोज असं काहीतरी गोड पाहिजे. मला तर जास्त करून गोड जास्त आवडतं. तर मी ही प्लेट अगोदर बनवली होती, ती साखरेची बनवली होती आणि मला खूप आवडली. मग परत म्हटलं की नेक्स्ट टाईम साखर थोडीशी जास्त होती म्हणून नेक्स्ट टाईम परत एकदा बनवली. त्याच्यामध्ये मी गूळ टाकला होता. आणि आत्ता ह्याच्यामध्ये ना दूध आहे ते खूप कमी पडलं कारण की शेवयामध्ये पाणी होतं त्याच्यामुळे. तर शिजताना जरी दूध टाकलं ना तरी पण मस्त छान होत आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन रेसिपींचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा. जाणायला आत्ता आज 12 वाजेपर्यंतच आहे. तर आज मागवलेलं आहे पार्सल. तर ते पण आले. पण काय म्हटलं होतं की आल्याच्या नंतर मी शाळेतून आल्याच्या नंतर ओपन करायचं आहे. तर काय झालं की म्हणजे ज्यांनी आणलं ना तर तेच ओपन वगैरे करून देत आहेत. आता ओपन केले फक्त चालू नाही केलं अजून. तर आता तो काय म्हणते बघा येताना मी त्याला विचारते. तर आज छोटासा एक फ्रीज मागवला. खूप मोठा नाही छोटाच आहे. तर त्याला ना म्हणजे खूप जास्त असं थंड पाणी वगैरे प्यायला आवडतं. इकडं आल्यापासून आमच्याकडे नव्हता. तर म्हटलं चला सध्याचा छोटा मागवला आहे तर तो आता चालू करणार आहे.